तर बीडमधून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, त्यांच्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र पुढे जाऊयात आणि घेऊयात क्राईम फास्टमधून गुन्हेगारी जगतातील घटनांचा धावता आढावा. हिंगोली शहर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडी अंतर्गत कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सराईत गुन्हेगार आणि अनेक गुन्हे दाखल ज्यांच्यावर आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये 8 महिने एका तरुणीवर अत्याचार सुरू होते. तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी गेल्या 3 वर्षात गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 81,122 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तर 2,398 जणांचे परवाने तात्पुरती निलंबित केल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांमध्ये दहशत बसली आहे. वाशिमच्या सायबर पोलीस ठाण्यात सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल प्रभावी करण्यात आलाय. आगामी सण उत्सवादरम्यान सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मागील 3 महिन्यात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. बीडच्या अंबाजोगाई शहरात एका तरुणावर 2 जणांनी कोयत्यानं वार करून गंभीर जखमी केलं होतं. दरम्यान त्या तरुणाचा आता मृत्यू झालाय. प्रेम प्रकरणातून मुलीच्या वडील आणि भावानं तरुणावर कोयत्यानं सपासप वार केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधील महाल गांधी गेट परिसरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 135 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 12 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या मदतीनं अजूनही आरोपींची धरपकड सुरू दिसते. भंडारा जिल्ह्यातील अवैध तंबाखू गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई केली. मध्य प्रदेशमधून अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई झाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 2 लाखांचा तंबाखू पोलिसांनी जाळून नष्ट केला. जळगावच्या पाचोरा पोलिसांनी 22 लाखांचा अवैध गुटख्यासह 8 लाखांचं वाहन जप्त केलं. पोलिसांनी वरखेडी नाक्यावर गस्त घालत ही कारवाई केली आहे. या प्रकरणी वाहन चालकाला अटक झाली आहे, तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. परभणीच्या पालम तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला. कारवाईमध्ये 4.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झालाय. या प्रकरणी चालकाविरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. जालन्यामध्ये वाळूचे अवैध उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी जेरबंद केलं. जालन्याच्या गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 21,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत.